श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मंडळी. मी गीताज व्लॉग अँड फूडीज या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. सकाळी छान असं पूजा करून घेतली आणि आरतीचं ताटसुद्धा करून घेतलं. तर आज होता भावाचा उपवास, म्हणजे एक दिवस हा व्हिडिओ लेट अपलोड होते. तर इथे बघू शकता, आता मला वारुळाची पूजा करायला जायची होती. मी आणि माझी बारकी जाऊ वारुळाची पूजा करायला निघालो. तर इथे बघू शकता तुम्ही, आमच्या घराच्या पुढच्या रोडच्या साईडलाच वारुळ होतं आणि वारुळाची पूजा करायला गेलो दोघी पण. तर इथे बघू शकता, जिथं नागोबाचं बिळ असतं तिथं 5 खडे आमच्या इकडे मांडले जातात आणि त्याला छान असं पाण्याने धुवून त्याच्यावरती इबीत हळद आणि कुंकू लावून पूजा केली जाते. इथे बघू शकता, मी सुद्धा 5 खडे असे मांडून घेतले, त्याच्यावरती पाणी वगैरे शिंपडून घेतलं, हळद कुंकू इबीत वगैरे लावून घेतलं आणि उदबत्ती फुलं आणि इथं असतं आगरडा, हराळी आणि नैवेद्याला असतो हरभऱ्याची डाळ, गूळ, परत पीठ असतं, दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला जातं आणि दूध सर्व बिळावरती थोडं थोडंसं ओतलं जातं. इथे बघू शकता, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात वेगवेगळी पूजा असते. तर इथे बघू शकता, पहिल्यांदा मी ही पूजा करून घेतली आणि जाऊबाईने ही पूजा करून घेतली. आणि इकडे आपला जो दोरा असतो तो दोरा घेऊन जायचा असतो. वस्त्रमाळ पण घालून घेतलं बघू शकता तुम्ही. आणि तो दोरा आपल्या हातावर घेऊन त्याच्यावरती थोडीशी हळद टाकून व्यवस्थित पिवळा होईपर्यंत दोरा व्यवस्थित हातावरती दोरा चोळून घ्यायचा आणि भावाच्या उपवासा दिवशी म्हणजे काल हा त्या 5 खड्यावरती ठेवायचा. आणि आज नागपंचमीच्या दिवशी सुद्धा वारुळाची पूजा केली जाते. तिथे जाऊन तो दोरा घरी आणायचा आणि लहान मुलांच्या आपल्या उजव्या हातात वरती बांधायचा. तो चांगलं असतं म्हणतात आणि खूप शुभ असतं ते बांधल्यानंतर. तर इथे बघू शकता, अशी माझी पूजा झाली आणि नैवेद्य सुद्धा दाखवून झालं आणि आता आम्ही घरी निघालो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.